अमरावती से खबर आ रही है। पुलगांव के रमाई बुद्ध विहार नाचन गांव में भिक्षु श्रामेण दीक्षा समारोह का आयोजन किया गया। पुलगांव में ये आयोजन आज दिनांक 26 अगस्त को किया गया। पुलगांव में आज दिनांक 26 अगस्त 2024 को उपाध्याय भिक्षु भदंत धम्मसार ने सुबोध तुकाराम जी नंदेश्वर को भिक्षु श्रामणेर की दीक्षा दी गई। पूज्य भिक्षु श्री भद्र कात्यानी नाच गांव पुण्य भिक्षु श्री नागनिका अकोला पूज्य भिक्षु श्री विश्वमित्र और दीक्षा समारोह में मुख्य अतिथि के रूप में रमेश जी बलवीर भारतीय बौद्ध महासभा नाचन गांव और सुरेंद्र जी भौसारे समता सैनिक दल पुलगांव और उनका परिवार माता वैजंती माला नंदेश्वर और तुकाराम नंदेश्वर सभी भीम सैनिक और उपासक उपासिका इस कार्यक्रम में मौजूद थे। सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। माझं पूर्ण नाव सुबोध तुकारामजी नंदेश्वर। आज मी नाचनगाव या ठिकाणी रमाई बुद्धविहार येथे मी चिवर घेत आहे। तर माझं चिवर घेण्याचा उद्देश हा आहे की जर या जगामध्ये धम्माचं राज्य जर निर्माण करायचं असेल, जर प्रबुद्ध राज्य निर्माण करायचं असेल, जर नीतिमत्तेचं राज्य निर्माण करायचं असेल तर त्याग आणि बलिदानाची खूप आवश्यकता असते। आणि धम्माचं जर पुढे आपल्याला वाढवायचं असेल तर प्रचारकाची पण खूप आवश्यकता असते। तर त्यामधलं एक माझं छोटंसं प्रयत्न आहे। आणि धम्मरथाची 4 चाकं असतात, भिक्षू भिक्षुनी उपासक उपासिका। जर हे 4 चाकं जर नसले तर धम्मरथ पुढं वाढू शकत नाही। तर आजपर्यंत मी उपासक उपासिका माझे उपाध्याय भंते धम्मसार यांनी मला आज प्रवज्जा दिलेली आहे। तर त्यांनी माझं चिवर जीवनातील जे नाव ठेवलेलं आहे ते नाव आहे सिद्धनाग। तर आपण सर्वांना माहीतच आहे की एका रात्रीमध्ये पेशवाई सिद्धनाग महाराजाच्या नेतृत्वामध्ये संपवली होती। तर बुद्धाने आपल्याला या जगामध्ये प्रबुद्ध राज्य निर्माण करायला सांगितलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा धम्मराज्य निर्माण करायचं आहे आपल्याला। तर ही एक प्रकारची लढाईच आहे। भीमा कोरेगावची लढाई ही शस्त्राची लढाई होती, परंतु ते पण एक क्रांती होती। आणि तथागतांची जी लढाई आहे ती निशस्त्र क्रांती आहे। रक्ताचा एकही थेंब न सांडवता या जगामध्ये क्रांती जर शिकवत असेल तर ते महाकारुणिक तथागत बुद्ध। तर तथागत भगवान गौतम बुद्धांनी जे सारनाथला धम्मचक्र प्रवर्तन केले आणि 5 भिक्षूंना दीक्षा दिली,